जेव्हा परिस्थितीने एका निष्पाप माणसाला गुन्हेगार बनवले, तेव्हा एका प्रामाणिक अधिकाऱ्याने हे सिद्ध केले की न्याय फक्त श्रीमंतांसाठी नाही तर गरिबांसाठी देखील आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही कथा अविश्वसनीयपणे मनोरंजक आहे आणि तो नक्की लाईक करा आणि प्रसिद्ध करा। आरव त्याच्या 10 महिन्यांच्या बहिणीला मांडीवर घेऊन कडक उन्हात उभा होता। तो नेहमीप्रमाणे गर्दीच्या रस्त्यावर भीक मागत होता। त्याच्या डोळ्यांत एक चमक होती जी फक्त जीवनाच्या कठोरतेवर लवकर मात करणाऱ्या मुलांनाच दिसते। फक्त 12 वर्षांचा असताना आरव त्याच्या धाकट्या बहिणीचा एकमेव आधार होता। त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूपासून तो एकटाच या जगाशी झुंजत होता। दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो असाच उभा राहिला, लोकांकडे हात पसरून दोन्ही भावंडांना जे मिळेल ते खायला देण्याचा प्रयत्न करत होता। उन्हामुळे त्याचा घसा कोरडा पडत होता, पण त्याला पाणी विकत घेणे परवडत नव्हते। फाटलेला शर्ट आणि घाणेरडा चप्पल घालून तो प्रत्येक ये-जा करणाऱ्याला भीक मागत होता। कधी कोणी त्याला 2 रुपये द्यायचा, कधी 5 रुपये, तर कधी कोणी त्याला दटावून त्याला दूर पाठवायचे। आजचा दिवसही असाच होता, पण दुपारी त्याच्या धाकट्या बहिणीचा श्वास अचानक जड झाला। तिचा चेहरा लाल झाला होता आणि ती वारंवार खोकत होती। आरवची चिंता वाढली कारण त्याला जाणवले की मुलीचे शरीर तापाने जलत आहे। लहान मुलीचे डोळे मिटले होते आणि ती बेशुद्ध होण्याच्या मार्गावर होती। आरवला समजले की आता उशीर करण्याची वेळ नाही। त्याने आजूबाजूला पाहिले आणि एका महागड्या गाडीतून एक चांगला पोशाख घातलेला माणूस उतरताना दिसला। तो एका व्यावसायिकासारखा दिसत होता। तो महागडे कपडे घातलेला होता, त्याच्या हातात एक महागडी घडियाळ होती आणि त्याच्या चेहऱ्यावर फक्त श्रीमंत लोकांमध्येच असा आत्मविश्वास दिसत होता। त्याने एक चमकदार ब्रीफकेस घेतली होती आणि तो घाईत दिसत होता। आरवने लगेच ठरवले की ही त्याची शेवटची संधी आहे। तो त्या माणसाकडे धावला आणि विचार न करता त्याचे पाय धरले। जवळून जाणारे लोक पाहण्यासाठी थांबले। काहींनी आरवला पलवून लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड घट्ट होती। साहेब, कृपया मला मदत करा। आरवच्या आवाजात फक्त एका भावाला त्याच्या बहिणीबद्दल असलेली निराशाच दडलेली होती। माझी लहान बहीण खूप आजारी आहे, मला तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे। कृपया मला काही पैसे द्या। व्यापाऱ्याने रागाने त्याचे पाय सोडवण्याचा प्रयत्न केला। त्याची नजर त्याच्या महागड्या घड्याळावर होती। तो एका महत्त्वाच्या बैठकीसाठी उशिरा धावत होता। इथून निघून जा, मला उशीर झाला, तो म्हणाला। पण आरवची पकड घट्ट होती आणि लहान मुलीची अवस्था पाहून त्याच्या मनात एक दया निर्माण झाली। आजूबाजूचे लोक पाहत होते आणि काही जण व्यापाऱ्याकडे मदत मागत होते। यार, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत। त्याने त्याच्या पाकिटात पाहिले। त्यात फक्त 1000 रुपये होते, जे त्याच्यासाठी खूप कमी होते। पण थांबा, त्याने त्याचे चेकबुक काढले आणि पटकन चेक लिहिला। त्याला वाटले की कदाचित मुलाला ते पैसे देता येणार नाहीत, म्हणून त्याने 500 रुपयांचा चेक लिहिला। हे बघ, त्यात 50 रुपये आहेत। स्टेट बँक जवळच आहे, तिथे जा आणि हा चेक कॅश करून घ्या आणि तुमच्या बहिणीवर उपचार करा। आरवने चेककडे असे पाहिले की जणू त्याला खजिना सापडला आहे। त्याने कधीही इतक्या मोठ्या रकमेची कल्पना केली नव्हती। त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्याने व्यापाऱ्याचे पाय स्पर्श करून त्याचे आभार मानले। व्यापारी पटकन त्याच्या गाडीत बसला आणि निघून गेला आणि आरव त्याच्या बहिणीला घट्ट मिठी मारत बँकेकडे धावला। वाटेत त्याच्या मनात हजारो स्वप्ने आली। त्याला कल्पना होती की त्याची बहीण बरी होईल, तिला चांगले जेवण मिळेल आणि कदाचित ते काही पैसे वाचवू शकतील आणि एक छोटीशी जागा भाड्याने घेऊ शकतील। पण त्याला माहित नव्हते की पुढचे काही तास त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलतील। स्टेट बँकेची भव्य इमारत आरवला एखाद्या राजवाड्यासारखी वाटत होती। संगमरवरी फरशी, थंड एअर कंडिशनिंग आणि चांगले कपडे घातलेले कर्मचारी हे सर्व त्याच्या जगापासून पूर्णपणे वेगळे होते। तो फाटलेल्या शर्ट आणि घाणेरड्या चप्पलमध्ये तिथे जागेवरून बाहेर दिसत होता। आत येताच सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या। काही ग्राहकांनी त्याच्याकडे भुवया उंचावल्या। तो चेक काउंटरकडे गेला आणि चेक पुढे केला।
काउंटरवर रील केशियरला लगेच कळले की तो रस्त्यावरचा मुलगा आहे. हे काय आहे? त्याने चेक हातात घेतलाही नाही आणि आरवकडे तिरस्काराने पाहिले. काका, हा चेक आहे. मला यासोबत पैसे हवे आहेत, आरवने नम्रपणे समजावून सांगितले. बहिणीला घट्ट धरून रोकपालाने जवळच्या सहकार्यांना इशारा केला. लवकरच बंक कर्मचाऱ्यांची गर्दी त्याच्या भोवती जमली. सर्वजण आरवकडे संशयाने पाहू लागले. तुम्हाला हा चेक कुठून मिळाला? एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कडक आवाजात विचारले. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. कोणीतरी सज्जनाने मला तो दिला. माझी बहीण आजारी आहे, आरवने खरे उत्तर दिले. पण बंक अधिकाऱ्यांना अविश्वास होता. त्यांना वाटले की हा फसवणूक आहे. त्यांना आरवच्या गरिबी आणि मोठ्या रकमेच्या चेकमधील फरक समजला नाही. हा चेक चोरीला गेला आहे. या मुलाने तो कुठून तरी चोरला असावा, एका कर्मचाऱ्याने त्याच्या सहकार्यांना सांगितले. गार्ड सुरेशला बोलवा. जवळ उभे असलेले ग्राहकही हे दृश्य पाहत होते. काहींना आरवबद्दल संशय आला, तर काहींना काहीतरी गडबड जाणवली. गार्ड सुरेश हा एक खडबडीत बलवान माणूस होता, जो त्याच्या गणवेशात खूप शक्तिशाली दिसत होता. त्याच्याकडे उंच मिशा होत्या आणि तो सतत रागावलेला होता. आरवला पाहताच त्याला काहीतरी गडबड आहे हे कळले. काय झाले? या मुलाने बनावट चेक आणला आहे, तो चोरीचा माल आहे, केशियर म्हणाला. गार्ड सुरेशने आरवचा हात धरला आणि त्याला बाहेर खेचले. आरवची धाकटी बहीण घाबरून रडू लागली. बाहेर या, इथे चोरी चालणार नाही, ती म्हणाली आणि आरवला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. काका, कृपया माझे ऐका. हा चेक खरोखरच एका सज्जनाकडून आला आहे, आरवने विनवणी केली. त्याचा आवाज वेदनेने भरलेला होता. पण कोणीही ऐकले नाही. बंकेतील दृश्य पाहून बाहेर उभे असलेले देखील उत्सुक झाले. काहींनी त्यांचे मोबाईल काढले आणि रेकॉर्डिंग करू लागले. ही घटना हळूहळू गर्दीचे लक्ष वेधून घेत होती. दरम्यान बंक मॅनेजर आला. तो एक मध्यमवयीन माणूस होता, ज्याच्या चेहऱ्यावर अभिमानाची स्पष्ट भावना होती. काय अडचण आहे? त्याने विचारले. साहेब, हा मुलगा चोरीचा चेक आणला आहे, आपण पोलिसांना कळवावे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सुचवले. मॅनेजरने चेक तपासला. तो खरा दिसत होता आणि त्यावरची सही आणि तपशील बरोबर होते. पण आरवची अवस्था पाहून त्यानेही आपले मन बनवले होते. त्याला खात्री पटली की एका गरीब मुलाकडे एवढा मोठा चेक असणे शक्य नाही. पोलिसांना बोलवा, त्याने आदेश दिला. आरवचे जग त्याच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होत होते. त्याच्या धाकट्या बहिणीची तब्येत आणखी बिघडत होती, पण कोणीही त्याचे ऐकायला तयार नव्हते. 10 मिनिटांनंतर पोलीस स्टेशनमधून 3 पोलीस आले. राजीव, दिनेश आणि अक्षय. तिघेही गणवेशात होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर सत्तेच्या नशेत असलेल्या लोकांमध्ये दिसणारा अहंकार दिसत होता. राजीव सर्वात ज्येष्ठ होता. तो येताच त्याने घटनास्थळाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे डोळे अरुंद होते आणि त्याचा चेहरा नेहमीच रागावलेला असे. काय झाले होते? त्याने बंक मॅनेजरला विचारले. साहेब, हा मुलगा चोरीचा चेक घेऊन आला आहे, आम्हाला संशय आहे, मॅनेजरने स्पष्टीकरण दिले. दिनेशने आरवकडे पाहिले आणि लगेचच तोच गुन्हेगार असल्याचा निष्कर्ष काढला. तो एक उंच पातळ माणूस होता, ज्याच्या चेहऱ्यावर अपमानाची भावना होती. तो एक निश्चित चोर आहे, त्याची अवस्था बघा, त्याने अक्षयला सांगितले, जो इतर दोघांपेक्षा कमी नव्हता. तो जास्त वजनाचा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर सतत द्वेष होता. तो होकार दिला. राजीवने आरवची कॉलर पकडली आणि त्याला हाकलले. तू हा चेक कुठून चोरलास? मला खरं सांग, नाहीतर मी तुला तुरुंगात टाकेन. आरवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्या धाकट्या बहिणीची प्रकृती बिघडत चालली होती, पण कोणीही ऐकायला तयार नव्हते. मुलगी आता पूर्णपणे बेशुद्ध झाली होती आणि तिचा श्वास मंदावत होता. साहेब, कृपया माझे ऐका. एका काकांनी मला हा चेक दिला कारण माझी बहीण आजारी आहे, तो ओरडला. तो खोटे बोलत आहे, दिनेश म्हणाला. आपण या रस्त्यावरील मुलांवर विश्वास ठेवू नये, त्याने कोणाचा तरी चेक चोरला असावा. बंकेबाहेर गर्दी वाढत होती. काही लोक सहानुभूती म्हणून आरवच्या समर्थनार्थ बोलत होते, परंतु बहुतेक जण फक्त तमाशा पाहत होते. तो सोशल मीडियाचा काल होता आणि बरेच जण लाईव्ह चित्रीकरण करत होते. अक्षयने आरवला हातकडी लावण्याची तयारी केली. चला त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया,
आपण तिथे त्याची योग्य चौकशी करू, तो म्हणाला. आरव घाबरला. जर तो तुरुंगात गेला तर त्याच्या बहिणीचे काय होईल? साहेब, माझ्या धाकट्या बहिणीला रुग्णालयात नेण्याची गरज आहे. ती खूप आजारी आहे, तो हताशपणे ओरडला. पण तिन्ही पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बंक कर्मचाऱ्यांना एका गुन्हेगाराला पकडल्याचे समाधान वाटत होते. गार्ड सुरेश अभिमानाने उभा होता. त्याची छाती फुगली होती, जणू काही त्याने काहीतरी मोठे काम केले आहे. पण गर्दीत एक महिला संपूर्ण दृश्य लक्षपूर्वक पाहत उभी होती. तिच्या तीक्ष्ण डोळ्यांना काहीही दिसत नव्हते. तिला काहीतरी चुकल्याचे जाणवले. जिल्हा दंडाधिकारी राधिका शर्मा त्या दिवशी तिच्या नियमित तपासणीसाठी त्या भागात आल्या होत्या. त्या एक अनुभवी प्रशासकीय अधिकारी होत्या ज्यांनी तिच्या कारकिर्दीत विविध प्रकरणे हाताळली होती. तिच्या तीक्ष्ण डोळ्यांना लगेच काहीतरी चुकल्याचे जाणवले. तिला एक 12 वर्षांचा मुलगा दिसला, जो एका लहान मुलीला हातात धरून होता. तो अत्यंत दुःखी होता आणि त्याला खूप अन्याय होत होता. राधिका शर्माचे व्यक्तिमत्व असे होते की लोक आपोआप तिच्यासाठी मार्ग मोकळा करत होते. तिच्या चेहऱ्यावर एक गंभीरता होती आणि तिच्या डोळ्यात एक तीक्ष्णता होती जी चूक करणाऱ्यांना घाबरवत होती. ती गर्दीतून हळूहळू पुढे सरकली. तिने पाहिले की पोलीस योग्य तपास न करता एका मुलाला अटक करण्याची तयारी करत होते. इथे काय चाललंय? तिने तिच्या अधिकारवाणीच्या आवाजात विचारलं. राजीव वल्ला आणि लगेच ओळखला की तो एक उच्च पदस्थ अधिकारी आहे. राधिका शर्माचा गणवेश आणि बेंच पाहून तो घाबरला. मॅडम, हा मुलगा चोरलेला चेक घेऊन बंकेत आला होता. आम्ही त्याला अटक करत आहोत, त्याने घाबरून उत्तर दिले. थांबा, राधिका शर्मा उंचावलेल्या आवाजात म्हणाली. आधी मला परिस्थिती समजावून सांगा. तिने बंक मॅनेजरला फोन केला. काय झालं ते सांगा. मॅनेजरने संपूर्ण कहाणी सांगितली. पण राधिका शर्माच्या अनुभवी नजरेला लगेच कळले की निर्णय गृहीतकांवर आधारित घेतले जात आहेत. तुम्ही चेक तपासला आहे का? त्याने विचारले. मॅडम, चेक खरा दिसतोय, पण हा मुलगा खोटा नाहीये, मॅनेजरला सांगायचे होते. राधिका शर्माने मध्येच अडवले. जर चेक खरा असेल तर काय अडचण आहे? तिने आरवकडे पाहिले. मुलाच्या डोळ्यात एक सत्य होते जे खोटे बोलता येत नव्हते. त्याच्या मांडीवर बेशुद्ध लहान मुलीचे दर्शन पाहून त्याचे हृदय वितळले. बेटा, खरं सांग, तुला हा चेक कसा मिळाला? राधिका शर्माने प्रेमाने विचारले. आरवला असं वाटलं की जणू कोणीतरी शेवटी ऐकायला तयार आहे. त्याने संपूर्ण कहाणी सांगितली. त्याची बहीण अचानक आजारी कशी पडली, तिने एका व्यावसायिकाचे पाय कसे धरले, त्या माणसाने त्याला हा चेक कसा दिला. राधिका शर्माने चेक काळजीपूर्वक तपासला. स्वाक्षरी ताजी होती, आजची तारीख होती आणि रक्कम स्पष्टपणे लिहिलेली होती. तिने तिच्या फोनवर चेकच्या खात्याची माहिती तपासण्यास सांगितले. 2 मिनिटांनी पुष्टीकरण आले. चेक खरा होता आणि व्यावसायिकाच्या खात्यात पुरेसे पैसे होते. राधिका शर्माचा चेहरा रागाने लाल झाला. तिने बंक मॅनेजर, पोलीस अधिकारी आणि गार्ड सुरेशकडे पाहिले. तरीही तुमची न्यायव्यवस्था आहे? तिच्या आवाजात फक्त खऱ्या नेत्याकडे असलेला राग होता. तुम्ही सर्वजण खऱ्या चेकधारकाला गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न करत होता. बंक मॅनेजरचे तोंड कोरडे पडले. त्याला कळले की त्याने खूप मोठी चूक केली आहे. मॅडम, आम्हाला वाटले की तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. राधिका शर्मा तिच्यावर गडगडत म्हणाली. तुम्हाला एका गरीब मुलाला त्याच्या स्थितीवरून गुन्हेगार वाटले, हा तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. तिने राजीवकडे पाहिले. आणि तुम्ही पोलीस अधिकारी योग्य चौकशीशिवाय अटक करणार होता. राजीव, दिनेश आणि अक्षय यांचा आत्मविश्वास उडाला. त्यांना समजले की ते अडचणीत आहेत. मॅडम, बंकेच्या लोकांनी आम्हाला कळवले. राजीवने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. जर बंकेच्या लोकांनी आम्हाला कळवले असते तर त्यांनी आम्हाला आंधळेपणाने अटक केली असती. चौकशीचा काय अर्थ आहे? राधिका शर्मा तीव्रपणे म्हणाली. तिने तिच्या सहाय्यकाला फोन केला. ताबडतोब पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधा. मला या तिन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करावी लागेल. तिन्ही पोलीस स्तब्ध झाले. गार्ड सुरेश देखील घाबरला, कारण तो देखील या संपूर्ण प्रकरणात सामील होता. राधिका शर्माने बंक मॅनेजरला फोन केला. तुम्ही हा चेक ताबडतोब कॅन्श करा आणि या मुलाला पूर्ण रक्कम द्या. आणि हो,
मी तुमच्या बंकेच्या भेदभावपूर्ण वर्तनाचा तपशीलवार अहवाल बंकिंग लोकपालाला पाठवीन. मॅनेजरकडे पर्याय नव्हता. त्याने केनशियरला ताबडतोब चेक क्लिअर करण्याचा आणि पैसे वाटण्याचा आदेश दिला. दुसऱ्याच दिवशी राधिका शर्माच्या आदेशानंतर कारवाई सुरू झाली. बंक व्यवस्थापकाला ताबडतोब निलंबित करण्यात आले. संबंधित केनशियर आणि बंक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. गार्ड सुरेशला ताबडतोब नोकरीवरून काढून टाकण्यात आले. राजीव, दिनेश आणि अक्षय या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात आले आणि त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप दाखल करण्यात आले. ही घटना संपूर्ण शहरात पसरली आणि लोकांना समजले की भेदभावाला जागा नाही. राधिका शर्माने स्पष्ट संदेश दिला की न्यायाला उशीर होऊ शकतो, परंतु अन्याय सहन केला जाणार नाही.